जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार. न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती. धन्यवाद. जय भारत. प्रत्येक वाद्यावरती विजय मिळवणारे विजयजी आणि आपल्या मनमोहक कार्यक्रमाने सर्वांना मोहित करणारे मनोहरजी यांच्या कलेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर सर सांगा आपल्या कलेविषयी, आम्ही उत्सुक आहोत. ठीक आहे, सांगतो. आता आमच्या असं वाचन एक आम्हाला असा एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली होती. मी ते नाटक होतं, साधारण 1 तास 20 मिनिटाची नाट्य सादर करण्यासाठी आम्हाला सांगितलं आणि ते कृष्णावर आधारित होतं. तर त्याचं संगीत संयोजन माझ्याकडे होतं आणि आम्ही नंतर असं वाचलं की नाट्य क्षेत्राला देखील पंचमवेद असं म्हटलं जातं. म्हणजे परंपरेनुसार भरत मुनी यांनी नाट्यशास्त्राची जी निर्मिती केली 4 वेदातील सार घेऊन केली. म्हणजे उदाहरणार्थ ऋग्वेदातून त्यांनी संवाद साधला, पाठ्य साधलं, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय, अथर्ववेदातून रस. म्हणून नाट्यशास्त्राला सर्वांसाठी खुला वेद किंवा पंचम वेद असं म्हटलं जातं. आणि माधव मनोहर जे आहेत यांच्या नाटक समीक्षेचं जे संकलन आहे त्या पुस्तकाचं पण नाव पंचम वेद आहे. तर याच्यावर मग आम्हाला ते नाव सुचलं, वाटलं, म्हणलं चला आपण पंचम वेद हे नाव आपल्या ग्रुपला देऊया आणि आम्ही नाव पुढे कंटिन्यू केलं. तुम्ही इतक्या वर्ष कला क्षेत्रामध्ये आहात, हा, त्यामुळे नवोदित कलाकारांच्यात कोणते गुण असावेत किंवा प्रत्येक कलाकाराचे तरी काय गुण असावेत असं तुम्हाला वाटतं? आता मी जे एवढे वर्ष जे कार्यक्रम करतो, स्वतः वाजवतो, मला असं होतं नवोदित कलाकार याचा अर्थ मी असा म्हणतो जो फार प्रचलित नाही. म्हणजे तो कलाकार असतो, त्याला फक्त जास्त संधी मिळालेली नसते. त्याच्यात मी पहिलं एवढं बघतो की त्याच्यात खरोखर कार्यक्रम करण्याचे म्हणजे काही वाद्य, काही गाण्याचे रस आहे की नाही, तर त्याच्यात किती इंटरेस्ट आहे का, तो नुसता आपल्या स्टेजवरून एक शो ऑफ करण्यासाठी येतोय, तो खरोखर किती आपल्याला मदत करू शकतो, तो खरोखर आपला कार्यक्रम किती उंचीवर नेऊ शकतो, हे मी बघत असतो. आणि हे मी माझ्या इतर कंपोजिशन मध्ये सुद्धा एखाद्या माणसाला घेताना, कलाकाराला घेताना हे मी बघत असतो. मग तो नवीन असेल, थोडा कमी शिकलेला असेल, त्याला मी जास्त मला जेवढं येतं शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याला घडवण्याचा प्रयत्न करतो, असं मी निवड करतो. आणि असं कलाकारांना असं वाटतं मला. अच्छा, प्रत्येक गोष्टीमध्ये 3 गोष्टीची सांगड घालावं लागते असा माझा अनुभव आहे. हा, तो अनुभव म्हणजे आवड, निवड आणि सवड. बरोबर आहे. तर सर तुम्हाला आवड कशी निर्माण झाली, तुमची निवड कोणी केली आणि तुम्ही सवड कशी काढली? बरोबर, मी सांगितलं मी जेव्हा लहान होतो तर माझ्या घरी वायलिन वाजवायचं वडील, थोडंसं आमच्या घरी सांगीतिक वातावरण होतं, त्याच्यावरून मला आवड निर्माण झाली. अरे वडील वाजवतात आणि मग इकडे 4 लोक यायचे साथीला वगैरे, ते बघून माझ्यात आवड निर्माण झाली. निवड कोणी केली? निवड माझे वडिलांनी, इतर जे ते बघून बाकीचे ग्रुप्स होते आमच्या इथे, तो आम्ही गोरेगावला राहायचो मुंबईला, ते बघून मग काही लोकांनी मला संधी द्यायला सुरुवात केली की नाही तू ये या कार्यक्रमात वाजव वगैरे वगैरे. मी त्यांनी माझी निवड केली. आणि आता नंतर मी नोकरीला लागल्यानंतर मग मला खूप ते नोकरी बघून सगळं सांभाळून मला ते कार्यक्रम करायला लागले आणि तशी मला योग्य संधी पण मिळत गेली. लोकांनी पण मला खूप ऍडजस्ट केलं आणि त्याप्रमाणे मी एकंदर माझी आवड जोपासत गेलो. सवड काढण्यामध्ये कसे काय 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 कारणीभूत होतो? सवड कशी काढायचं तुम्ही? सवड काढायची म्हणजे मी सांगितलं ना, मी सकाळी 8ला कामाला जायचो तर 9 वाजता यायचो. मग रात्री थोडा वेळ बसून मी वाजवायचो, म्हणजे स्ट्रेस जरा कमी होतं. रविवार सुट्टीचे दिवस मी बरेच कार्यक्रम करायचो. मला जे रेकॉर्डिंग मिळायचे, मी जे रेकॉर्डिंग केलेले ती पण अशी रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी अशी मी केलेली आहे. कारण मला पूर्ण वेळ त्याच्यात झोकून देता येत नव्हतं, नोकरी असल्यामुळे सगळं सांभाळून मला करायला लागत होतं. तर अशी मी थोडी सवय काढत होतो. इव्हन फॅमिलीला पण सांभाळायचं असतं, त्यातनं बघून एक आपल्याला योग्य वेळ कुठला हे बघून मी कार्यक्रम वगैरे करायचो. नंतर पुढे मला त्यांची खूप साथ लागायला लागली, तेही मला सपोर्ट करायला लागले आणि अशा वेळी पद्धतीने मला सवय मिळाली. आता मी रिटायर झालो, मला बरीच सवय आहे, भरपूर कार्यक्रम मी करत असतो आता. आता एकूण वाद्य तुम्ही किती वाजवता? मी एकंदर
म्हणजे व्हायोलिन, गिटार, कीबोर्ड, माउथ ऑर्गन, संतूर, मेंडोलिन अशी वाद्य वाजवतो. आणि आता अलीकडे मी जास्त कीबोर्ड आणि संतूरकडे जास्त वळलोय. कारण ही संतूर मला नवीन वाद्य 2-2.5 वर्ष आधी वाजवते आणि थोडा मी त्याच्यात कीबोर्ड का मला जेव्हा कंपोजिशन करायचं असतं, ऑर्केस्ट्रा सांभाळायचा असतो, तेव्हा मला कीबोर्डच वाजवायला लागतो तिथे. सध्या ही 2 वाद्य मी जास्त वाजवतो, कीबोर्ड आणि संतूर. आता या प्रत्येक वाद्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं? व्हायोलिन मी माझ्या वडिलांकडे शिकलो. म्हणजे माझे पहिले गुरु तेच होते, त्यांच्याकडे मी व्हायोलिन शिकलो. बाकी सगळी जी वाद्य आहेत ते माझी मी शिकलो. संतूर तर आता 2-2.5 वर्षापूर्वीच आणलेलं आहे मी. ते सुद्धा माझं मी शिकलो. थोडे युट्यूब चॅनल्स बघ, थोडं कोणाच्या म्हणजे नेटवर जाऊन कसे लावायचे संतूर हे मी स्वतः शिकलो. माझा गुरु फक्त व्हायोलिनसाठी आणि ते म्हणजे माझे गुरु. बाकी सगळी वाद्य माझी मी शिकलेलो आहे. प्रत्येक वाद्य शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी तुम्हाला किती काळ लागायचा? भरपूर. व्हायोलिन तर जवळजवळ मी आता 30-35 वर्ष वाजवतोय. त्याच्यानंतर मग जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा तिथे गिटारकडे वळलो. ते गिटार साधारण एक 5-6 महिन्यांमध्ये मला थोडंसं बेसिक यायला लागलं. मग पुढे पुढे माझं डेव्हलप केलं. थोडीशी पेटी वाजवता येत त्याच्यामुळे कीबोर्ड मला व्यवस्थित यायला लागला. संतूर आता मी शिकतोय. म्हणजे जवळजवळ एक 7-8 महिने मला लागले संतूरवर हात हे करून घ्यायला माझं शिकण्यासाठी. आणि आता मी थोडे छोटे मोठे कार्यक्रम संतूरवर करतो. त्यातल्या त्यात तुमचं आवडतं वाद्य कोणतं आणि कठीण वाद्य कोणतं? आवडतं वाद्य माझं व्हायोलिन. व्हायोलिन आणि आता थोडंसं संतूर मला आवडायला लागलंय. व्हायोलिन एवढ्यासाठी आवडायचं, पहिली गोष्ट म्हणजे त्यातनं जे स्वर निघतात. म्हणजे आपण बोलतो ना की अरे माझं व्हायोलिन बोलतो, मी ऍक्च्युली शब्द त्यातनं काढू शकतो. हे मी पेटीवर म्हणजे अजूनपर्यंत मला तरी तसे काढता आले नाहीत किंवा कीबोर्डवर तसं काढता येत नाहीत. मिंड वगैरे जो प्रकार आहे तो व्हायोलिनवर येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हायोलिन न्यायला अतिशय सोपं. पण व्हायोलिन हे खरोखर माझ्या दृष्टीने माझं आवडतं वाद्य आहे. मला खूप आवडतं कारण ते मंजूळ वाजतात. आपण जर बोलतो तसं ते व्हायोलिनमधनं स्वर निघत असतात. तसंच आता मला हळूहळू ते संतूर पण आवडायला लागलेलं आहे. संतूरवर पण खूप काही काही छान आपण वाजवू शकतो. आणि त्यामुळे माझे आवडते वाद्य व्हायोलिन आणि संतूर. नावडतं असं कुठलंच वाद्य नाही, कारण प्रत्येक वाद्याची लिमिटेशन आहे, प्रत्येक वाद्याची मेलडी वेगळी आहे. प्रेक्षकांचे चांगले आणि वाईट अनुभव तुमच्या जीवनात काय आले का? ते चांगले आणि वाईट अनुभव, वाईट असा नाही पण वाईटात एक चांगला अनुभव आला. म्हणजे एक ठिकाणी म्हणजे 5-6 वर्ष आधी आम्हाला एक कार्यक्रम मिळाला होता आणि मी एका मंडळाने आम्हाला ते बोलवलं होतं. आणि तिथे गेल्यावर मला असं कळलं की जो मॉब होता तो होता साधारण 20 ते 30 या वयोगटातला होता. आणि आम्ही जो कार्यक्रम सेट करून गेलो होतो, जे आम्हाला सांगण्यात आलं होतं ते थोडंसं शास्त्रोक्त दाटणीवर किंवा असं होतं. तिथे गेल्यावर तर 2-3 गाणी सादर केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपला कार्यक्रम काही उठत नाहीये. त्यामुळे मग तो रटाळ होईल असं म्हणजे वाईट अनुभव मला असं तो यायला लागला. पण नंतर मी काय केलं, आमच्या निवेदकाला सांगितलं एक 5-10 मिनिटं जरा काहीतरी तुम्ही बोला. त्याच्यात मी माझ्या कलाकारांची पटकन एक मीटिंग घेतली आणि हा एंटायर शो आम्ही बदलला. आम्ही जे त्या वयोगटातील लोकांना अपेक्षित ती गाणी आम्ही बाहेर काढली आणि त्याच्यानंतर कार्यक्रम अतिशय चांगला झाला. म्हणजे हे मी म्हणेन वाईटातनं चांगला अनुभव येतो तो हा माझा प्रकार. खूपच तारेवरची कसरत तुम्ही त्यावेळेस केली ना? हो, त्यामुळे म्हणजे पटकन ते गाणी सेट करणं म्हणजे जशी येते तशी म्हणा, पण आता आपण मॉब कॅप्चर करायचं आहे. त्यांना काय हवं ते आपण देऊया. प्रेक्षकांची नाडी तुम्ही पकडली बरोबर. मग त्यामुळे मग काय आलं, चांगला उठला कार्यक्रम. त्याच्यामुळे फायदा असा झाला, चांगला अनुभव. आम्हाला पुढे अजून 3 वेळा कार्यक्रम मिळाले. वा वा. हा का फायदा झाला. आजपर्यंत कार्यक्रमाची संख्या किती आहे तुमची? कार्यक्रमामध्ये खूप जवळजवळ 1000च्या वर तरी मी कार्यक्रम साथ केली असेल. काही माझे कार्यक्रम त्याच्यात आहेत. भरपूर कार्यक्रम केले. 1000च्या वर तर नक्की. आता तुम्ही रेकॉर्डिंग पण करता बरोबर? हो हो. ते रेकॉर्डिंग कोणकोणत्या प्रकारच्या केल्या आणि त्याचा अनुभव आणि किस्से काय सांगाल का? हो, मी बरीचशी रेकॉर्डिंग, आता रेकॉर्डिंगचं एक सांगायचं म्हणजे माझं पहिलं जे रेकॉर्डिंग आपण म्हणू ते 20-22 वर्ष आधी केलं. आमच्या इथे एकनाथ मुंबईकर म्हणून होते कवी. त्यांनी काय केलं, स्वरांपूर नावाचा एक काव्य संग्रह लिहिला.
आणि त्याला आम्हाला संगीत देण्यासाठी त्यांनी सांगितलं आणि त्या कार्यक्रमात मला कीबोर्डचं काम दिलं होतं वाजवायचं. आणि सांगायचं म्हणजे ती जी 6 गाणी होती ते मसने म्हणून आमचे ते कलाकार आणि उत्तरा केळकर ज्यांच्याबरोबर आम्ही ते कार्यक्रम केलेले म्हणजे ते कॅसेट केलेली आहे. तो पहिला अनुभव माझा की एका मोठ्या कलाकाराबरोबर मी रेकॉर्डिंग मध्ये कीबोर्ड वाजवलेला आहे. तर असं नंतर बरेचसे रेकॉर्डिंग मी साधारण 30-32 तरी असतील अभंगवाणीला मी साथ केलेली आहे. म्हणजे बरेचसे जे आमच्या इथे बुवा मंडळी आपण म्हणू की काही चांगले गाणारे असतात, शाश्वत गाणारे असतात, त्यांनी जेव्हा भजनाच्या सिरीज काढल्या आणि 20-22 वर्षाची भजनाच्या सिरीज निघत असत, मग त्यांना मी वॉयडिंगची साथ खूप केलेली आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक याच्यात वॉयडिंगची साथ मी अशी केलेली आहे. तर असं माझं रेकॉर्डिंग जवळ 30च्या वर मी केलेली आहे म्हणजे स्टुडिओमध्ये जाऊन. आता या कला क्षेत्रानंतर आपला छंद कोणकोणते येतो त्या कला छंदाविषयी? क्षेत्रात- आता तुमचे जे छंद आहेत ना तर थोडक्यात सांगा आणि पुढच्या भागात आपण या छंदाविषयी अधिक माहिती घेऊया. हो नक्की. आता